राईट. ओके. आता बघा, आपण कालचं जातो. करेक्ट आहे. आता आज त्याच्यातलंच पुढचं पार्ट बघूया. मॅडम आवाज ब्रेक होतो. सगळ्यांसाठी ब्रेक होतोय का? हो. ओके आता. Yes, ma'am. मध्ये काही बोलत नव्हते म्हणून तुम्हाला असं वाटलं असेल. परत होत असेल तर सांगा. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट टॅब आहे आपल्याकडे डॉक्युमेंट्स. ओके. आता हे डॉक्युमेंट्स टॅब काय करणार की जर समजा आपले जे पेशंट असतील त्यांची काही हेल्थ रिपोर्ट्स आहेत, मेडिकल रिपोर्ट्स आहेत, तर आपले डॉक्टर्स काय करू शकतात, इथे मग स्टोअर करून ठेवू शकतात. त्यांनी जर समजा कोणते डॉक्युमेंट्स वगैरे आपल्या डॉक्टर्सला प्रोव्हाइड केले तर. आता हे मॉडेल कसं वर्क होईल, जसे समजा कोणतंही डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचं तर सिलेक्ट इमेजला क्लिक करायचं. सिलेक्ट इमेजला क्लिक केलं की काय होईल की आपल्या डॉक्टरचा जो पीसी आहे तो पीसी ब्राउज होऊ शकतो. बघा अशा प्रकारे. ओके. म्हणजे आपल्या पीसी मध्ये कुठे कुठे काय काय डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स इकडे कळतील. ओके. आता समजा आपल्या डॉक्टरला काय करायचंय की हे पर्टिक्युलर डॉक्युमेंट अपलोड करायचं, मग तो काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो, ओपन बटनला क्लिक करू शकतो. आता ओपन बटनला क्लिक केलं की बघा इकडे पर्टिक्युलर डॉक्युमेंट अपलोड होऊन जातं. आणि मग आपले डॉक्टर काय करू शकतो, जर समजा नाव वगैरे चेंज करायचं इकडून करू शकतात आणि ऍड डॉक्युमेंट करू शकतात. ओके. आता बघा हे जे पर्टिक्युलर मॉड्यूल आहे ह्याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त इमेज डॉक्युमेंट्सच अपलोड करू शकतो. मग मे बी ते जेपीजी असतील, जीएफ असतील, परत आपले काय म्हणतात पीएनजी इमेज असतील तर हेच आपण अपलोड करू शकतो. मग इकडे तुम्हाला बघा परत इक्वलंट क्लास पार्टिशनिंग करावी लागेल. म्हणजे वर्ड डॉक्युमेंट, परत आपले एक्सेल, पीपीटी वगैरे असे काइंड ऑफ एक्सटेन्शन डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले तर त्या सिच्युएशन मध्ये आपल्या मॉडेलने कुठेतरी एरर मेसेज शोकेस करायला पाहिजे. ठीक आहे. तर हे सिनारिओज मग परत इथे तुम्हाला करून पाहावे लागतील. त्याच्यानंतर नेक्स्ट केस काय की आता डॉक्युमेंट ह्यांनी अपलोड केलं, आता हे डॉक्युमेंट ऍड करायचे. ओके. तर ऍड डॉक्युमेंट करण्यासाठी बघा यांनी इकडे बटन दिलेलं आहे. आता जसं आपण ऍड डॉक्युमेंट करतो तसं हे डॉक्युमेंट आपल्याला इकडच्या सेक्शन मध्ये दिसतं. ठीक आहे. म्हणजे इथून जे पण डॉक्युमेंट आपण अपलोड करतो ते इकडे दिसतील आणि लेटर पॉइंट ऑफ टाइम ते आपल्याला व्ह्यू करता येतील. जर समजा कधी असं सिच्युएशन येते की डॉक्युमेंट आता आपल्याला नकोय तर इकडून मग डिलीट डॉक्युमेंट पण करता येतं. मग अकॉर्डिंगली हे मॉड्यूल आपण इथपर्यंत काही क्वेश्चन आहे का? हॅलो मॅम. हा बोला. आता हे डॉक्युमेंट देत हा डेटा जो लागणार आहे आपल्याला, जसं की काहीतरी एमबी मध्ये असणार आहे किंवा काहीतरी एक्सएमएल मध्ये असणार आहे किंवा पीएनजी मध्ये असणार आहे, जेपीजी मध्ये असणार आहे, राईट? तर हा डेटा कोण प्रोव्हाइड करेल हा आपल्याला? डेटा आपण कोणताही रॅन्डम डेटा कोणताही डेटा अपलोड करू शकतो. आता इथे बस आपल्याला अपलोड फंक्शनॅलिटी चेक करायचं राहील तर ह्याच्यासाठी हेच फाईल अपलोड व्हायला पाहिजे अशी काही सिच्युएशन नसते. फाईल अपलोड व्हायला पाहिजे ही सिच्युएशन असते, राईट? तर मग आपण कोणतीही डमी फाईल इकडे अपलोड करू शकतो. ओके. ठीक आहे. आता बघा इथेपर्यंत अजून काही क्वेश्चन आहे का कोणाला? ठीक आहे. आता बोला. मॅडम आपण जे फोटो घेणार आहेत ते म्हणजे साईज मध्ये नसली तरी चालते का? आणि साईज मध्ये असलं तर काय होतं, आणि जर साईज मध्ये नाही ठेवलं तर ते हे खाली ठेवतात ना आपल्याला. हा, साईज मध्ये नसेल तर मग तो अपलोड नाही करणार, तर तुम्हाला मग परत एरर दाखवणार, मग ते पण तुम्हाला करावं लागेल. आता जर समजा त्याची जी अमाऊंट म्हणजे त्याचं जे काय म्हणतात साईज आहे, कन्स्ट्रेंट आहे, तो 50 केबीज पर्यंत आहे, म्हणजे 50 केबीचा डॉक्युमेंट तो अपलोड करू शकतो. मग तिथे आपण परत बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस करू शकतो. म्हणजे एक 40 केबीचा अपलोड करून बघायचं, एक 60 केबीचा अपलोड करून बघायचं की ते कसं बिहेव करतंय. जर समजा साईज नाही दिली तर ऍप्लिकेशनवर काय इम्पॅक्ट होतो त्याचा? साईज असतेच युजली, आणि जर नाही दिली त्या ऍप्लिकेशनवर असं काही इम्पॅक्ट नसतं. जर ऍप्लिकेशन छोटं वगैरे असेल तर काही इम्पॅक्ट नसते. जर मोठ्या ऍप्लिकेशन असतील तर मग त्या सिच्युएशन मध्ये परफॉर्मन्स इश्यूज येऊ शकतात इन फ्युचर. ओके. आता बघा जसं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. समजा आपल्याला एक ईमेल
करायचं की ईमेल सोबत एक अटॅचमेंट पण पाठवून द्यायचंय. मग मी काय करते, अटॅच फाईल करते. इकडून समजा ही डॉक्युमेंट मला पाहिजे, मी सिलेक्ट केलं. डॉक्युमेंट इकडे अपलोड होतं. ओके. आणि एकदा अपलोड झालं की इथे मग एक ब्लू कलरची लिंक फॉर्म होते. ओके. आता मला काय करायचंय की हेच डॉक्युमेंट परत डाउनलोड करून पाहिजे. तर आपण काय करतो, ह्या लिंकवर क्लिक केलं की हे डॉक्युमेंट मग डाउनलोड होतं. करेक्ट आहे. आता हे जे बिहेवियर असतं हे आपल्या सगळ्याच ऍप्लिकेशनचं असतं. मग ते आपले डेस्कटॉप बेस्ड असो, UI बेस्ड असो, वेब बेस्ड असो, ऑरएल्स मोबाईल बेस्ड असो. ओके. प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये आपले जे बिहेव करण्याचा वे असतो तो सेम असतो. मध्ये काय होतंय की आपण जेव्हा डॉक्युमेंट अपलोड केलं, इकडे एक रेकॉर्ड तर जनरेट होतोय. ओके, व्यवस्थितपणे अपलोड होतोय. पण आता मला काय करायचं, वरती क्लिक करायचं. तेव्हा काय होतंय, हे डॉक्युमेंट क्लिकेबलच नाही, मी डाउनलोडच नाही करू शकत आहे. मग कोणत्या कॅटेगरी मधले आपला डिफेक्ट झाला? प्रायोरिटी सेव्हरिटी. लो प्रायोरिटी हाय सिव्हिलिटी. ओके. अजून काय वाटतं? हाय प्रायोरिटी लो High सेव्हिरिटी. हाय प्रायोरिटी हाय priority सेव्हिरिटी. ओके. ज्यांनी म्हणाले की लो प्रायोरिटी हाय सेव्हिरिटी, काय रिझन? रिझन मॅम एकदा अपलोड झाली डाउनलोड कसं करू शकतो आपण? करेक्ट आहे. ओके. प्रायोरिटी. लो प्रायोरिटी. आता बघा, तुम्ही समजा एक रिअल टाइम एक्झाम्पल घ्या जे तुम्ही लोक आता डे टू डे लाईफ मध्ये करणार आहात, की तुम्हाला काय करायचं, आजच्या दिवसात समजा 21 कंपनीजला जॉब अप्लिकेशन पाठवायचे. आता जॉब अप्लिकेशन पाठवायचं म्हणजे आपण आपले रेझ्युमे, कव्हर लेटर ह्या सगळ्या गोष्टी अपलोड करून मग त्यांना सेंड करत असतो. ओके. आता तुम्ही प्रत्येक वेळा जेव्हा अपलोड करता तेव्हा डाउनलोड करून बघता का की हा माझाच रेझ्युमे आहे का, लेटेस्टच रेझ्युमे आहे का, व्यवस्थित लिहिलाय का, वगैरे वगैरे. ही सिच्युएशन नसते होत, राईट. तर त्याच्यामुळे आपण ह्याला काय म्हणत असतो की अपलोड होत आहे तर पर्टिक्युलर रिक्वायरमेंट मीट होतीये. मग परत हे चान्सेस खूप कमी असतात की कोणी तो अपलोड केलेला डॉक्युमेंट परत डाउनलोड करतोय, ओपन करतोय, व्हॅलिडेट करतोय, परत डिलीट करतोय, नवीन डॉक्युमेंट अपलोड करतोय. तर हे सिच्युएशन खूप जास्त रेअर होतात. जरी समजा हा डिफेक्ट प्रोडक्शनला गेला पण तर त्या ऍप्लिकेशनला इतका इम्पॅक्ट नाही करणार आहे. डिफेक्ट पण आपल्या ऍप्लिकेशनची एक फंक्शनॅलिटी ब्रेसला इम्पॅक्ट नाही करणार आहे. ओके. तर त्याच्यामुळे इट विल बी लो कॅरेक्ट होते आणि आपण त्याला मीडियम सेव्हिरिटी वगैरे म्हणू शकतो. अगदीच हाय सेव्हिरिटी नाही म्हणू शकत कारण ऍप्लिकेशनला मेजर इम्पॅक्ट नाही, पण थोड्यात आहे म्हणून आपण मीडियम सेव्हिरिटी करून त्याला रेज करू शकतो. ओके. ठीक आहे. आता बघा थोडस जिरावरती बघूया आपण कसं करायचं. आता समजा आपला प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टमध्ये जसं तुम्ही आधी पण शिकला असेल की ते खूप सारे कॉलम्स असतात केला जातो, तेव्हा त्याला 3च कॉलम्स असतात. पण लेटर पॉइंट ऑफ टाइम आपले जे स्क्रम मास्टर्स असतात ते लोक हे बोल्ड अपग्रेड पण करू शकतात. मग ह्याच्यामध्ये अजून 3-4 कॉलम्स ऍड होतात. जसं समजा इन प्रोग्रेस आहे, टू डू आहे, कोड रिव्ह्यू आहे. जर समजा कोणते तिकीट ब्लॉक्ड आहेत तर ते ब्लॉक मध्ये असू शकतात. कोणतं डेफर्ड आहे तर डेफर्ड म्हणून पण एक कॉलम रेज करतात जिथे ते डेफर्ड तिकीट्स आपण स्टोअर करू शकतो. ओके. आता जर समजा आपल्याला एक डिफेक्ट सापडलाय, ओके, तर आपण काय करू शकतो, इथे बघा क्रिएट करून आहे. क्रिएट मध्ये जायचं, कोणत्या प्रोजेक्ट अंडर पाहिजे, ठीक आहे, समजा आपल्या PMS प्रोजेक्ट अंडर. ओके. मग आपल्याला काय पाहिजे, स्टोरी पाहिजे का बग पाहिजे का काय पाहिजे. ओके. तर आता बघा आपल्याला एक डिफेक्ट रेज करायचा आहे म्हणून बग स्टोरी रेज करायचं. समन प्लीज गो ऑन म्यूट, मला थोडंसं इको येतंय. ओके. तर आता आपला बग काय आहे की वी कॅन से इश्यू
in document upload functionality in patient visit module. ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्याबद्दल डिस्क्रिप्शन लिहावं लागेल की हे डिस्क्रिप्शन काय आहे. ओके. समजा आता आपण डिस्क्राईब करतोय किंवा कोणत्या आपला डेव्हलपर डेव्हलपमेंट करत आहे. मग त्याचं जे पण डेव्हलपरचं नाव आहे तुम्ही इथे क्लिक करू शकता. आपल्या टीममध्ये जितके पण लोक असतील, मग ते टेस्टर्स असो, डेव्हलपर्स असो, टीम लीड्स असो, कोणी पण असो, त्यांचं नाव आपल्याला हे ड्रॉपडाऊन मध्ये कळतं. ओके. मग तुम्हाला काय वाटतं की कोणाला त्याला असाइन करायला पाहिजे? तुम्ही त्याच्या नावावरती असाइन करू शकता आणि त्या तिकीटमध्येच करू शकता. ओके. मग कोणत्या स्प्रिंटमध्ये वगैरे तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता इकडून. ओके. त्याच्यानंतर जर लेबल्स वगैरे असतील, जसं हाय सिव्हिरिटी काइंड ऑफ वगैरे लेबल्स आहेत. युजुअली याला आपण प्रायोरिटी म्हणतो, जे ओरिजिनल जिरा बोर्ड्स असतात. ठीक आहे, की किती लवकरात लवकर हा पर्टिक्युलर डिफेक्ट जो आहे तो स्टोअर करायला पाहिजे. मग ते प्रायोरिटीज पण आपण इकडून सिलेक्ट करून स्टोअर करू शकतो. ठीक आहे. आता हे झालं की तुम्ही मग क्रिएट बटन करून क्रिएट करू शकता. मग हा पर्टिक्युलर जो पण तिकीट आहे तो आपला क्रिएट होऊन जाईल. ठीक आहे. आता बघा हे आपलं इश्यू आहे जो की आपण आत्ता रेज केला. जर आपण बोर्डला गेलो
तर बघा बोर्डला करंटली तो दिसत नाही. आणि जर आपण बॅकलॉगला गेलो, अशा प्रकारे दिसतो. ठीक आहे. आता हा जो पर्टिक्युलर डिफेक्ट आहे तो आपल्याला करंट स्प्रिंटमध्ये आणायचा आहे. मग करंट स्प्रिंटमध्ये कसं आणायचं? इथून असं पुल करायचं. ओके. मग करंट स्प्रिंटला येतो. ओके. मग जेव्हा तुम्ही बोर्डला येता तर हा पर्टिक्युलर डिफेक्ट आता इथे का नाही दिसत आहे? ठीक आहे, इथे बोर्डला तर दिसायला पाहिजे. थांबा, मी स्प्रिंट स्टार्ट नाही केली म्हणून ते दिसत आहे. ठीक आहे, बघा आता स्प्रिंट स्टार्ट केली ना की इकडे डेट्स दिसतात की कधी स्प्रिंट सुरू होते, कधी स्प्रिंट एंड होते. आणि वीकची स्प्रिंट मॅक्सिमम ठिकाणी फॉलो केली जाते. मग या पर्टिक्युलर स्प्रिंटमध्ये आपल्या मेजॉरिटी काय आहेत, स्प्रिंटचे रोल्स काय आहेत, हे आपला स्क्रम मास्टर इकडे स्टोअर करून ठेवत असतो. ठीक आहे. मे बी समजा ह्या स्प्रिंटमध्ये आपल्याला काय करायचंय की सर्च पेशंट मॉड्यूलवरती थोडंसं काम आहे. त्याच्यानंतर आपलं पेशंट व्हिजिट मॉड्यूल थोडंसं ठीक आहे. तर रेकॉर्डिंग आपण सिलेक्ट करू शकतो आणि स्टार्ट स्प्रिंट करायचं. ओके. आता स्प्रिंट स्टार्ट झाली की हा बघा हे बग स्टोरी आपल्या इथे आलं. मग आपला डेव्हलपर जेव्हा ह्या बगवरती काम करतो तेव्हा तो काय करणार? ह्याला इन प्रोग्रेस मध्ये मग मूव्ह करून घेतो. मग अकॉर्डिंगली तो त्याच्यावरती काम करेल. मग एकदा ते इन प्रोग्रेस मध्ये झालं, त्यांनी फिक्स वगैरे केलं की समजा आपल्याकडे अजून एक कॉलम आहे जो आपल्याला टेस्टिंगसाठी आहे किंवा QA म्हणून त्या कॉलमचं नाव असू शकतं. मग तो QA मध्ये पुश करून देतो. QA मध्ये आला म्हणजे तो आता आपल्या बकेटमध्ये आलाय. मग आपण त्याला परत रिटेस्टिंग करायचं. फिक्स झालं तर डन करायचं. फिक्स नाही झालं तर परत इन प्रोग्रेस मध्ये मूव्ह करून द्यायचं आणि डेव्हलपरला नोटिफाय करायचं अकॉर्डिंगली. ओके. स्क्रीन पॉज झाली होती मॅम, तुम्ही स्प्रिंट स्टार्ट केल्यावर नंतर. ओके. काय नाही समजलं मग तुम्हाला? ओके. हे बघा स्प्रिंट सुरू केली ना ते होतात तुमच्या टू डू मध्ये जे आपण आता जस्ट तिकीट रेज केलेलं. ओके. त्याला मी नंतर इन प्रोग्रेसला मूव्ह केलं. हे कोण करणार? आपला डेव्हलपर करणार जेव्हा तो खरंच ह्या तिकीटवरती काम करायला घेतो. आता बघा जेव्हा आपण ह्या पर्टिक्युलर जिरा बोर्डवरती येऊन हे बग स्टोरीज वगैरे तिकीट्स वगैरे रेज करतो, हे स्टोरेज लागलीच आपलं जे बग ट्रॅकर आपण शिकलो होतो बघा एक परवाच्या लेक्चरला बहुतेक, त्या बग ट्रॅकर मध्ये पण हा इश्यू लगेच स्टोअर करून द्यायचं. ओके. जसं मी तुम्हाला परत एकदा दाखवते. स्क्रीन लॅग नाही होते ना आता? नो मॅम. नाही. ठीक आहे. आता बघा आपण जेव्हा बग रेज केलं तेव्हा आपण काय केलं होतं, तर बघितलं होतं की हा जो बग आयडी आहे हे आपल्या तिकीटवरून आपल्याला भेटत असतो. बघा आता आपण जस्ट जो तिकीट रेज केलं त्याचं तिकीट आयडी काय आहे? PMS1. मग हा जो बग आयडी आहे ना PMS1 हा आपला बग ट्रॅकर मध्ये टाकून द्यायचा. हे नेहमी फॉलो करायचं की जेव्हा पण आपण आपला एक बग स्टोरी रेज करतोय ती बग स्टोरी नेहमी आणि ते लगेच आपल्या ट्रॅकरमध्ये पण लिहून टाकायचं. ओके. हे नेहमी करायचं. असं नको की मी जिरामध्ये तर रेस केलं, मी आता ह्याच्यामध्ये नाही करणार. ही सिच्युएशन कधीच नसायला पाहिजे. आता जर समजा आपली पहिली स्प्रिंट संपली आणि 2-3 स्प्रिंट झाले तर तेव्हा तुम्हाला लक्षात राहणार आहे का जेव्हा मी बग रेज केला होता त्याचा आयडी काय होता? हे आपल्याला तोंडपाठ नाही राहत राईट. मग तेव्हा आपल्याला हे तिकीट आपण बघू शकतो इकडे, पण इथून सर्च करावे लागतात बेस्ड ऑन द तिकीट नंबर. आपल्या साईडनं सगळं मेंटेन ठेवायचं. म्हणजे उद्याला जर समजा मला कोणता डिफेक्ट बघायचंय, ओके, त्याच्यावर काय काय प्रोसिजर्स आपण केले हे बघायचंय, तर मला हे जिरा जर भेटलं नाही तरी पण वेल अँड गुड मी माझ्या बग ट्रॅकरमध्ये बघू शकते. तर अशा प्रकारे प्रोसिजर तुम्ही मग फॉलो करा. समजलं? क्लिअर आहे का? येस मॅम. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आता. हॅलो मॅम. बोला. आता आपण जे जिरामध्ये बघ हे केलं, सपोज ते नाही झालं प्रॉपर, अगेन आपण रिटेस्टिंगसाठी हे करणार तेव्हा सेमच जिरामध्ये ही प्रोसेस आपण रिपीट करणार का? नाही. आता हे बघा एका डिफेक्टसाठी 2-3 तिकीट्स कधीच नाही बनवायचे. एका तिकीटसाठी एकच तिकीट. आता
नाही म्हणजे आता आपण बग दिलाय डेव्हलपरला आणि डेव्हलपर त्याच्यामध्ये इन प्रोग्रेस मध्ये आहे आणि तो ज्यावेळेस आपल्याला बिल्ड देईल तर सपोज त्याच्यामध्ये परत इश्यू आहे मग आपण परत त्याला पाठवणार मग ते परत रिटर्न त्याला पाठवत असतानाच प्रोसेस जिरामध्ये आपण सेमच करणार का? करेक्ट. आता जर समजा तुमच्याकडे हा डिफेक्ट आलाय, ठीक आहे, मग त्यांनी काय केलं की आपल्याला रिटेस्टिंगसाठी दिलंय, तुम्हाला अजून वाटतं की ह्याच्यामध्ये काहीतरी इश्यू आहे, इथे आपण कमेंट लिहून द्यायची की आता काय इश्यू आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही @ यूज करून आपले जितके पण टीममेट्स आहेत त्यांना सिलेक्ट करू शकता. मग जो पण असाइनी आहे त्याला तुम्ही @ करून इकडे टॅग करा. तुमचं जे पण डिस्क्रिप्शन आहे ते ह्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही लिहून द्या. त्याच्यानंतर ह्या कमेंटला लेट्स अजून करून द्या. ठीक आहे, सो वी कॅन गेट फेल्ड फाइल रिटेस्टिंग. ओके, मग करा सेव्ह. ओके, आता हे झालं. त्याच्यानंतर जर QA स्टेटस मध्ये दिला असेल त्या QA मधून त्याला ह्या तिकीटला परत इन प्रोग्रेसला बॅक करून द्या. ओके, किंवा जर समजा त्याला टाइम नसेल, तो सध्या त्याच्यावरती काम नसेल करणं, तर त्याला टू डू मध्ये टाकून द्या. मग नंतर तो करत राहील. समजलं? ओके, म्हणजे हे आपण डिसाइड करायचं का ते इन प्रोग्रेस किंवा टू डू मध्ये आहे की तो मग त्याच्यामध्ये टाकून देईल डेव्हलपर? तो डिसाइड करेल. पण आता जर समजा तुमच्या बकेटमध्ये आहे तर आपल्या बकेटमध्ये ठेवायचं नाही. आपल्याला माहिती आहे की तो आता रिटेस्टिंगला आहे. ओके, म्हणजे रिओपन झालेला आहे, तर टू डू मध्ये आपण मूव्ह करून द्यायचं. मग त्याला लगेच फ्री असेल तर लगेच तो इन प्रोग्रेस मध्ये करून स्टेटस म्हणजे त्याचं जे पण अपडेट आहे ते करू शकतो. जर समजा त्याला आता काम आहे 2-3 दिवसांनी करणार आहे, तो टू डू मध्येच ठेवेल. पण ऍटलीस्ट आपल्या बकेटमधून तर ते गेलेलं आहे. ओके, तो त्याचं बघून गेला. ओके, म्हणजे रिटेस्टिंग साठी आल्यानंतर आपल्याला क्रिएट वगैरे करण्याची गरज नाही. बघ. हा, करेक्ट. आणि आता दुसरी पण केस असू शकते की नेहमी रिओपन तर होत नाही राईट, कधी कधी क्लोज पण होत असतो. मग परत कमेंट सेक्शन मध्ये लिहायचं की रिटेस्टिंग झालेलं आहे, रिटेस्टिंग मध्ये व्यवस्थित आता हे फंक्शनॅलिटी चालत आहे, ठीक आहे, दॅट इज मुव्हिंग दिस पर्टिक्युलर तिकीट टू डन. ओके, मग ते डनला मूव्ह करून द्यायचं. ओके. हॅलो मॅम. मॅम, जसं की डेव्हलपरनी जो गिवन बग आहे तो इन प्रोग्रेस मध्ये टाकलाय आणि गेल्या 7 दिवसापासून तो इन प्रोग्रेस मध्येच आहे, तेव्हा काय करणार मग मॅम? आपण काही नाही करायचं. आता बघा, तुम्ही ते ट्रायच कॉल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शिकला असेल. ओके, आता आपले जे हायर ऑथॉरिटीज असतात जसं टीम लीड्स वगैरे, ते लोक ह्या गोष्टीचं काय म्हणतात फॉलोअप घेत असतात. ओके, आता आणि आपण रोज डेली स्क्रम कॉल पण करतो. स्क्रम कॉलमध्ये मग हा बोर्डच युजली डिस्कस केला जातो. प्रत्येकाच्या नावावरून हे फिल्टर करणार. समजा आता माझं नाव श्रावणी, माझ्या नावावरती 10 तिकीट्स आहेत. ओके, तर ते सगळ्या 10च्या 10 तिकीटचं मला स्टेटस विचारणार की हे काय झालं, हे का अजून बंद नाही झालं, 8 दिवस झाले, अजून काय काम चाललंय याच्यावरती, काही ब्लॉकर आहे का वगैरे वगैरे. तर हे रोज आपल्याला स्टेटस द्यावं लागतं. म्हणून युजली असं कधी होत नाही की विदाऊट एनी रिझन मुद्दामून कोणीतरी कोणतं तिकीट इन प्रोग्रेस वरती ठेवतंय, बिकॉज ते त्यांच्या इफिशियन्सीवरती इम्पॅक्ट करतं रे. तर याच्यामुळे हे सिच्युएशन्स कधी होत नसतात. पण जर समजा काही ब्लॉकर आहे, कोणत्या दुसऱ्या मॉड्यूलवरती डिपेंडन्सी आहे, ते मॉड्यूल अजून रेडी व्हायचं बाकी आहे, मग त्या सिच्युएशन मध्ये ते लोक इन प्रोग्रेस ठेवू शकतात. पण ते स्टेटस आपल्याला स्क्रम कॉल मध्ये सांगतात. मग त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाही. ओके, मग काही डिफेक्ट आपण नेक्स्ट स्प्रिंट मध्ये घेऊन जातो म्हणजे Deferred mark priority वगैरे. करतो. हा, मग ते पण मग जिरामध्ये आपण त्याचं मार्क करून ठेवणार का की हो. नेक्स्ट स्प्रिंट का की क्लोज स्टेटस टाकणार त्याचं? नाही, क्लोज स्टेटस नाही. एकदा डिफेक्ट रेट झाला की तो फिक्स होईपर्यंत कधीच क्लोज करायचा नाही. ओके, मग पहिला स्प्रिंट साठी काय असणार स्टेटस? आता नेक्स्ट स्प्रिंट मध्ये परत तो तुम्हाला टू डू म्हणून येईल. ओके, आता स्प्रिंट प्लॅनिंग जेव्हा करतात ना, तर तुमचा स्क्रम मास्टर बघेल की ह्या स्प्रिंट मध्ये आपण किती प्लॅन केले होते. समजा आपण 50 तिकीट प्लॅन केले होते, 45 कम्प्लीट झालेले, डन मध्ये गेलेले आहेत, पण बाकी जे 5 आहेत त्याच्यावर थोडंसं काही काम आहे, काही इन प्रोग्रेस मध्ये आहेत, काही टू डू मध्ये आहेत. मग तो ते 5 तिकीट्स पुढच्या स्प्रिंट मध्ये कन्सिडर करतो आणि त्याच्यानंतर दुसरे नवीन तिकीट्स घेत असतो. मग काही जर समजा इन प्रोग्रेस मध्ये असतील तर पुढच्या स्प्रिंट मध्ये पण आपल्याला ते इन प्रोग्रेसच दिसतात. ओके, आणि टू डू मध्ये असतील हॅलो मॅम. हॅलो मॅम. मॅम, बग क्लोज झाल्यानंतर मग त्याची आणि पुन्हा त्या बिल्ड मध्ये सेमच बग मिळाला तर मग काय प्रोसेस राहणार?
परत एकदा तोच रिओपन करायचा. तर पुन्हा मग स्टार्ट पासून सुरू होणार का, जसं डिफेक्ट बग लाईफ सायकल मध्ये, हा परत की स्टार्ट पासून सुरू होणार. की तोच रिओपन पासून स्टार्ट होणार? रिओपन पासून स्टार्ट होणार ना. तोच डिफेक्ट तुम्ही म्हणताय की आम्ही परत ओपन करतोय तर रिओपन होणार. मॅम ऍक्च्युली आम्हाला सांगितलं होतं की ते न्यू स्टार्ट होणार त्याचं ज्यावेळेस म्हणजे आता करंट क्लोज झालंय बघ, पण सेम म्हणजे आता त्याचं फाईन झालंय आणि क्लोज झालंय आणि नेक्स्ट स्प्रिंट मध्ये सेमच आपल्याला तो डिफेक्ट रेज झाला, तर त्याचं स्टेटस रिओपन न होता स्टार्ट पासून होणार म्हणजे असं सांगितलं होतं. ओके, आता बघा दोन सिच्युएशन असतात. जर समजा आपण काय केलं की पेशंट रजिस्ट्रेशन मॉड्यूलमध्ये गेलो आणि आपण पेशंटचे डिटेल्स फिलअप केले, सेव्ह बटनला क्लिक करतोय. सेव्ह बटनला क्लिक केल्यानंतर काय होतंय, आपलं URL रिलोड होते. जसं बघा पहिल्या सेशनला आपण हा डिफेक्ट पाहिला होता. ओके, मग तो आपण पहिल्या स्प्रिंटला रेज केला, तो फिक्स झाला, रिटेस्टिंग केलं, व्यवस्थित वाटतंय, आपण तो क्लोज करून दिला. आता आपण समजा एक 5व्या-6व्या स्प्रिंटमध्ये आहोत आणि आता पेशंट व्हिजिट मॉडेलमध्ये पण आपल्याकडे सेव्ह बटन आहे आणि इथे पण तशीच काइंड ऑफ फंक्शनॅलिटी ब्रेक होते की सेव्हला क्लिक केलं, URL रिलोड होते. मग ह्या सिच्युएशनमध्ये नवीन बग स्टोरी रेज करायची. ओके, इव्हन इफ इट इज अ सिमिलर काइंड ऑफ बग, पण ना 2 डिफरंट मॉड्यूल्समध्ये. ओके, मग त्याची प्रोसेस पूर्ण पहिल्या स्टार्टिंग पासून असणार की न्यू, ओपन, फिक्स्ड वगैरे वगैरे. ओके, पण जर समजा आता 6व्या स्प्रिंटमध्ये आहात आणि पेशंट रजिस्ट्रेशन मधल्या सेव्हला परत तोच इश्यू यायला लागला. ओके, तर आधी जो क्लोज डिफेक्ट होता त्याला परत रिओपन करायचं. तर हे 2 सिच्युएशन्स असतात. म्हणजे समजलं? सेम स्प्रिंट मध्ये असेल तर आपण रिओपन करणार आणि न्यू स्प्रिंट असेल देन आपण क्रिएट करणार. पेशंट असेल आणि तोच एक्झिस्टिंग डिफेक्ट रेज झाला असेल तर त्याला रिओपन करायचं. ते तिकीट आपण ह्या स्प्रिंटला पुल करू शकतो. ठीक आहे, तुम्ही आता प्रत्येक बिल्ड भेटलं तेव्हा रिग्रेशन करता, राईट? तर रिग्रेशन मध्ये तुम्हाला डिफेक्ट भेटू शकतात की. मॅम रिओपन म्हणजे त्याला परत टू डू मध्ये पुल करायचं का? हा, टू डू मध्ये पुल करायचं. ओके. ठीक आहे, आता थांबा थोडंसं फंक्शनॅलिटी बघून घेऊया. ओके, आता बघा नेक्स्ट आहे आपल्याकडे प्रिस्क्रिप्शन मॉड्यूल. आता हे प्रिस्क्रिप्शन मॉड्यूल म्हणजे काय की आपले जे डॉक्टर्स आहेत ते आपल्या पेशंट्सला मेडिसिन्स वगैरे इकडून प्रिस्क्राईब करू शकतात. ओके, तर आता बघा हे मॉड्यूल ऍक्च्युअल मध्ये कसं वर्क होतं की आपल्याकडे काही सिम्पटम्स दिलेले आहेत, then आपल्याकडे काही डायग्नोसिस आहेत आणि आपल्याकडे मेडिसिनल कंटेंट आहे. युजली यांचं वर्किंग कसं आहे की जर समजा आपला डॉक्टर आपल्या पेशंटचे जे पण सिम्पटम्स असतील ते सिम्पटम्स सिलेक्ट करू शकतो, गेट डायग्नोसिसला क्लिक करू शकतो. मग बेस्ड ऑन दॅट सिम्पटम्स ह्या सर्च डायग्नोसिस मध्ये आपल्याला डिसीजेस भेटतात की त्याला काय झालं असेल. ओके, मग आपण ते डायग्नोस मधलं आपल्याला जे वाटते की हा बाबा आपल्या पेशंटला हे पर्टिक्युलर झालं असेल काहीतरी, म्हणून त्यांनी सिलेक्ट केलं आणि गेट मेडिसिन केलं की इथून त्या पर्टिक्युलर डिसीजला काय काय मेडिसिन्स आपण द्यायला पाहिजे हे मेडिसिन्स ह्या सर्च मेडिसिनल कंटेंट मध्ये येतात. ओके, मग अकॉर्डिंगली आपले डॉक्टर्स ते प्रिस्क्रिप्शन ऍड करू शकतात. जसं बघा इकडे की आपल्याकडे मल्टिपल सिम्पटम्स आहेत. जसं आपल्या डॉक्टरने काय केलं की इन्क्रीज थर्स्ट, इन्क्रीज हंगर, टेम्परेचर वगैरे वगैरे स्टोअर केलं. ओके, आणि गेट डायग्नोसिस केलं. गेट डायग्नोसिस केल्यानंतर बघा असे काहीतरी डायग्नोसिस आपल्याकडे आले, जसं फिवर, डायबिटीज वगैरे. पण त्याला वाटते की हे डायबिटीज नाही, हे फिवरचे लक्षण आहेत, म्हणून त्यांनी सिलेक्ट केलं, गेट मेडिसिन केलं, तर त्या पर्टिक्युलर फिवर रिलेटेड आपल्याला मेडिसिन देतात. ओके, आता बघा आपले डॉक्टर्स ह्याच्यावरती रिलाय तर नाही करू शकत, राईट, की हे सिम्पटम्स आहेत, हे डायग्नोसिस आहेत आणि जे मेडिसिन आले तेच द्यायचे. मग ते आपण पण करू शकतो, ह्याच्यात मोठं असं काय. ओके, तर कधी असतं की आपले जे डॉक्टर ते रॅन्डमली हे 2 मॉडेल करावे लागतील. एक आणि दुसरं इव्हन इफ सॉफ्टवेअरचे असो नसो, आपण सगळे टेक्निकल पर्सन आहोत. ओके,
तर आता बघा आपल्याला हे माहिती नाही राहत की कोणत्या सिम्पटमला काय डायग्नोसिस असतात, काय डायग्नोसिसला काय मेडिसिन असतात, हे आपल्याला अजिबातच आयडिया नसते. ठीक आहे. मग आपण हे टेस्टिंग कसं करणार की मॉड्यूल्स अगदी व्यवस्थित इंटरलिंक्ड होत आहेत की नाही, म्हणजे जे सिम्पटम्स टाकले त्या अकॉर्डिंगच डायग्नोस येत आहेत की नाही, जे डायग्नोस घेतलं त्या अकॉर्डिंगच मेडिसिन येत आहेत की नाही, हे आपण कसं व्हॅलिडेट करणार? SRS मध्ये दिला असतो ना मॅडम. रिक्वायरमेंट असेल ना मॅडम API वन ओके. रिक्वायरमेंट Acceptance criteria. डायग्नोसिस मध्ये पण दिलं असेल. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी तुमचा क्लायंट तुम्हाला सर्च काय म्हणतात हे देतात, टेस्ट डेटा देतात. ओके. जास्त कॉम्बिनेशन होत असतील. ठीक आहे, की काही वेगळेच सिम्पटम सिलेक्ट केले, वेगळेच डायग्नोसिस येत असतील, डायग्नोसिस सिलेक्ट केलं की वेगळेच टॅबलेट्स येत असतील. मग हे मॉडेल असं पाहिलं तर थोडंसं कॉम्प्लेक्स आहे, थोडंसं क्रिटिकल आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे बघा आपण सगळा डेटा तर नाही टेस्ट करू शकत. म्हणून आपण काय करतो, पार्ट ऑफ डेटावरती टेस्टिंग करत असतो, जो ज्याला की आपण टेस्ट डेटा म्हणून रेफर करतो. आणि हा जो टेस्ट डेटा आहे तो आपला क्लायंट आपल्याला टेस्ट डेटा प्रोव्हाइड केले, त्या अकॉर्डिंग हे टेस्ट सिनारिओज फॉर्म करणार, टेस्ट केसेस फॉर्म करणार आणि त्यांनी जितके टेस्ट सिनारिओज आपल्याला दिलेत, मेडिसिन्स दिलेत, त्या अकॉर्डिंग आपण हे मॉड्यूल टेस्ट करून देणार. समजा त्यांनी 10-15 वगैरे आपल्याला हे कनेक्शन्स दिलेले असतील, मग त्या अकॉर्डिंग तितके टेस्टिंग करायचे. असं नको व्हायला की त्यांनी 10 दिले तर आपण 5च करतोय, तर ही सिच्युएशन नाही नको व्हायला. दिवसातून 3 वेळा घ्यायचे, सकाळ संध्याकाळ घ्यायचे, फक्त सकाळी, दुपारी, संध्याकाळी. तर लाइकवाईज जे पण डोसेजेस आहेत ते आपण इकडे सिलेक्ट करू शकतो. ओके. त्याच्यानंतर जर नोट असेल, जसं समजा कधी बिफोर ब्रेकफास्ट असतं, बिफोर डिनर असतं, आफ्टर ब्रेकफास्ट असतं, तर तसं काइंड ऑफ काही नोट असेल तर इकडे तो लिहू शकतो. आणि क्वांटिटी किती दिवसाची घ्यायची आहे वगैरे वगैरे, तर त्या अकॉर्डिंग क्वांटिटीज वगैरे पण मेजर केले जातात. त्याच्यानंतर जर समजा डॉक्टरला या पर्टिक्युलर पेशंटला काही नोट द्यायची असेल, ठीक आहे, काही असं असेल जे स्टोअर करण्यालायक आहे, तर आपले डॉक्टर्स इकडे ते स्टोअर करून ठेवू शकतात. पेशंटला काही ॲडवाइस द्यायची असेल, समजा डूज अँड डोंट्स वगैरे, की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, तर अकॉर्डिंगली हे डूज अँड डोंट्स तो इकडून सिलेक्ट करू शकतो. तर अशा प्रकारे युजुअली हे मॉड्यूल्स आपल्याकडे वर्क होतात. जर समजा आपल्या पेशंटला आपल्याला काही मेडिसिन्स वगैरे प्रिस्क्राईब करायचे असतील, तर ते मग आपण इकडून करून देऊ शकतो. समजलं इतकं? काही क्वेश्चन्स इथपर्यंत? हॅलो मॅम. बोला. रिअल टाइम मध्ये ॲज अ टेस्टर जर सपोज ड्रॉपडाऊनची मोठी लिस्ट असेल, म्हणजे खूप नंबर ऑफ त्याच्यामध्ये इलेमेंट्स असतील, तर रिअल टाइम मध्ये आपल्याला इच अँड एव्हरी इलेमेंट टेस्ट करायला लागतं की आपण रॅन्डमली कोणतंही टेस्ट करू शकतो? रॅन्डमली कोणतंही टेस्ट करायचं, सगळंच्या सगळं करणं पॉसिबल नसतं. आता युजुअली कसे अझम्पशन्स असतात, की जरी समजा एक सिनारिओ टेस्ट करायसाठी, म्हणजे एक पर्टिक्युलर केस टेस्ट करण्यासाठी आपल्याकडे 100 ते 1000 सिनारिओ होतात. ठीक आहे. पण एक टाइमला आपण तितके टेस्ट नाही करू शकत. तर आपण कसे अज्युम करतो, की डिफेक्ट असेल तर तो पहिल्याच टेस्टिंगला पण येणारच आहे. आणि डिफेक्ट नसेल जर तुम्ही 1000 वेळा केला तरी पण तो येणारच नाही. म्हणून आपण काय करतो, एक टेस्ट डेटा पिकअप करतो आणि समजा आता त्याच्यासाठी 1000 सिनारिओज आपण करू शकतो. तर आपण एक 10 वेळा एक्झिक्यूट करून बघणार. जर समजा डिफेक्ट असेल तर या 10 मध्ये कुठे ना कुठेतरी आपल्याला भेटेलच. ठीक आहे. तर ते पूर्णच्या पूर्ण मग करायची गरज नाही. समजलं? ओके. ठीक आहे. बघायचं नेक्स्ट अजून काही क्वेश्चन्स इथपर्यंत? ठीक आहे.
तर आता बघा नेक्स्ट आहे आपल्याकडे विच इज द लॅब टेस्ट. आता बघा कित्येक वेळा असं पण असतं की आपले जे डॉक्टर्स आहेत त्यांना समजत नाही इनिशियल अनालिसिस वरून की ह्या पेशंटला ऍक्च्युअल मध्ये काय झालं असेल. मग ते लोक काय करतात की तात्पुरतं मेडिसिन देतात आणि आपल्याला काहीतरी ब्लड टेस्ट लिहून देतात की ब्लड रिपोर्ट आल्यावर बघूया की तुम्हाला काय झालंय. ओके, मग आता लॅब टेस्ट कुठून असाइन करणार? तर लॅब टेस्ट असाइन करण्यासाठी आपल्याकडे इथे लॅब टेस्ट करून एक मॉड्यूल त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, मग आपल्या हॉस्पिटलमध्ये जितके पण लॅब टेस्ट असतील ते सगळे